स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डेचे मार्जिन क्वेश्चन्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग. याच्या अगोदर मी ब्रेनस्टॉर्मिंगचा एक पार्ट अपलोड केलेला आहे आणि हा असणारे दुसरा पार्ट, आणि त्यामध्ये आपण मार्जिन क्वेश्चनसुद्धा घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे मार्जिन क्वेश्चन्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग समजून घेण्यासाठी. आणि महत्त्वाची सूचना अशी की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजर डेचे सर्व लिंक्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्व लिंक्स बघू शकता. चला तर सुरू करूया. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे मार्जिन क्वेश्चन्स आणि ब्रेनस्टॉर्मिंग आपण बघत आहोत. A3 त्यातला तिसरा प्रश्न. ॲस्ट्रॉलॉजर्स डे हॅज आयरॉनिक एलिमेंट्स where the astrologer pretends to have supernatural knowledge that coincidentally turn out to be the truth. ॲस्ट्रॉलॉजर डे हे काय, ते एक आयरॉनिक एलिमेंट असा एक लेसन तो आहे की जिथे जो ॲस्ट्रॉलॉजर आहे तो ढोंग करतोय. प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, ढोंग करणे. टू हॅव सुपर नॅशनल नॉलेज असं नाटक करतो तो की जसं त्याच्याकडे काय तर सुपर नॅशनल नॉलेज आहे. सुपर नॅशनल म्हणजेच अलौकिक किंवा अद्भुत असं नॉलेज त्याच्याकडे आहे. दॅट कोइन्सिडेंटली टर्न आउट टू बी द ट्रूथ. आणि योगायोगाने ते काय व्हायचं तर सत्य असायचं असं तो नाटक करत होता की त्याच्याकडे सुपरनॅशनल एलिमेंट आहे. तर आता याला आपण म्हणतो आयरोनी. आयरनी मीन्स, आयरनी म्हणजे आयरनीला मराठीत म्हणतात विडंबन. ओके, उपरोधित बोलणं ज्याला आपण म्हणतोय. आता याचं ती डेफिनेशन दिली थोडक्यामध्ये, ती समजून घेऊया. आयरनी मीन्स अ सिच्युएशन ऑर स्टेटमेंट. एक सिच्युएशन किंवा मग एक परिस्थिती, एक स्टेटमेंट किंवा मग एक परिस्थिती किंवा एक वाक्य किंवा एक विधान कॅरेक्टराइज बाय अ सिग्निफिकंट डिफरन्स, की जे एक सिग्निफिकंट डिफरन्स त्यामध्ये आहे सिच्युएशनमध्ये आणि स्टेटमेंटमध्ये. बिटवीन व्हॉट इज एक्सपेक्टेड, कशामध्ये जे प्रत्यक्षात जे अपेक्षित आहे आणि व्हॉट ॲक्च्युली हॅपन जे प्रत्यक्षात घडतं त्या दरम्यानचं जे डिफरन्स आहे त्याला आपण आयरोनी असं म्हणतोय. म्हणजे एक्सपेक्ट असणं आणि घडणं यातला जो फरक आहे त्याला आयरोनी असं म्हणतात. बिटवीन व्हॉट इज अंडरस्टूड अँड व्हॉट इज मीन, जे काही समजलं जातं आणि ज्याचा काही वेगळाच अर्थ असतो त्याला आपण काय म्हणतो, आयरोनी असं म्हणतो. फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ आयरोनी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. वन हॅज बीन डन फॉर यू. आता तुम्हाला काय करायचे तर एक्झाम्पल्स लिहायचे. एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे आयरोनीचं आणि तुम्हाला ते शोधायचं टेक्स्टबुकमध्ये. तर काय दिलंय बघा. ही न्यू नो मोर of what was going to happen to others than he knew what was going to happen himself the next minute. आता तो काय, he knew no more, त्याला माहिती नव्हतं की what was going to happen to others, लोकांसोबत काय घडणार आहे. then त्याला हे सुद्धा माहित नव्हतं की त्याच्यासोबत सुद्धा नेक्स्ट मिनिटमध्ये काय घडणार आहे, पण तो लोकांचं भविष्य सांगायचा. तर अशी त्याचे उत्तर तुम्ही लिहू शकता. Guru Nanak came to the astrologer for help in finding the man who nearly killed him, and the astrologer himself was the very man he was looking for, but he couldn't recognize him. गुरु नायक कोणाकडे आला होता, त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे आला होता त्याची मदत घेण्यासाठी की ज्यांनी त्याला मारलं, who nearly killed him, त्याला शोधण्यासाठी. तर तो ॲस्ट्रॉलॉजरकडे मदत घेण्यासाठी आला. अँड द ॲस्ट्रॉलॉजर हिमसेल्फ, आणि स्वतः ॲस्ट्रॉलॉजर वॉज द व्हेरी मॅन ही वॉज लुकिंग फॉर, बट ही कुडंट रिकग्नाइज हिम. ॲस्ट्रॉलॉजर तोच माणूस आहे ज्याला तो बघत आहे, परंतु काय तर ही कुडंट रिकग्नाइज हिम, परंतु तो गुरु नाईक त्याला ओळखू शकला नाही. नंबर नेक्स्ट उत्तर लिहू शकता तुम्ही. नायक लर्न दॅट हिज अटॅकर वॉज डेड. ओके, द ॲस्ट्रॉलॉजर लर्न दॅट ही डिड नॉट कमिट मर्डर. नायक ला माहीत झालं की त्याचा अटॅकर तो मेलाय, आणि ॲस्ट्रॉलॉजरला समजलं की त्यांनी काय केलेलं नाही तर मर्डर केलेला नाही. आयरोनी. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. त्यानंतर विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. फक्त 5 मिनिटात त्याला समजलं की काय चुकीचं आहे. ही तुम्ही एक्झाम्पल आयरोनीची तिथे लिहू शकता. त्यानंतर A3 मधलाच 5वा क्वेश्चन आहे बघा. देअर आर सम फ्रेजेस वेअर द वर्ड क्राउन इज युज्ड विथ डिफरंट शेड्स ऑफ मिनिंग. Use the following phrases to complete the sentences meaningfully. One is done for you. खाली काही फ्रेजेस दिलेले आहेत ते तुम्हाला योग्य ठिकाणी काय करायचे आहे तर भरायच्या आहेत. आता हे बघा. क्राउनिंग, अचिव्हमेंट, टू क्राउन, द इफेक्ट, क्राउन ऑफ थॉर्न्स, क्राउनिंग, ग्लोरी. आता क्राउन या शब्दाचा वापर त्या फ्रेजेसमध्ये केलेला आहे आणि त्याची जे मिनिंग्स असतील त्या डिफरंट मिनिंग्स त्याला आहेत त्या फ्रेजेसला, आणि योग्य ठिकाणी तुम्हाला योग्य फ्रेज वापरायची आहे.
तर बघा एक तिने दिले आपला एक्झाम्पलमध्ये नंबर 1, टू क्राउन द इफेक्ट ही वुड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. टू क्राउन, क्राउन म्हणजे काय, डोक्यावर जे आपण घालतोय पगडी, ज्याला आपण इथं अर्थ घेऊ शकतो क्राऊनचा, किंवा मग जो राजा घालतो त्याला आपण क्राऊन म्हणतो बघा, त्याच्या डोक्यामध्ये तो घालतो ताज, त्याला आपण म्हणू शकतो. तर ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. एक क्राऊन इफेक्ट येण्यासाठी तो काय करायचा, तर सॅफ्रॉन कलरचा टर्बन डोक्यामध्ये घालत होता. आता इथं दुसरं एक्झाम्पल दिले, द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द डॅश डॅश ऑफ इंग्लिश ड्रामा. आता याचं तुम्ही आन्सर घेऊ शकता. द वर्क्स ऑफ शेक्सपियर आर द क्राउनिंग ग्लोरी ऑफ इंग्लिश ड्रामा. क्राउनिंग ग्लोरी इथे दिले बघा, हे बघा इथे दिलेले आहे ते क्राउनिंग ग्लोरी. याचा आपण योग्य वापर केला. क्राऊनचा अर्थ मुकुटाचा सुद्धा होतो, इथे आपण वापर केला योग्य ठिकाणी. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 decades, बट हिज डॅश 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 इज हिज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. त्याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता. अमिताभ हॅज गिवन अस ऑसम मूवीज थ्रू आउट 5 decades, बट हिज क्राउनिंग अचिव्हमेंट इज. आता एक क्राउनिंग अचिव्हमेंट हा तिथं आपण याचा योग्य आपण वापर केलाय, तुम्ही आन्सरमध्ये ती लिहू शकता. इन इज परफॉर्मन्स इन द मूवी ब्लॅक. नंबर सी, इन हर परस्यूट ऑफ सक्सेस राधा हॅज डिस्टन्स हरसेल्फ फ्रॉम हर फॅमिली. सक्सेसचा पाठलाग करण्यामध्ये राधा काय केलं, तर तिच्या फॅमिलीपासून ती डिस्टन्स म्हणजे अंतरावर होती. हर फेम हॅज बिकम अ रिअल. इथं आन्सर तुम्ही घेऊ शकता क्राऊन ऑफ थ्रोन, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर डी, आन्सर डिरेक्टली मी दिलेले आहेत, तुम्ही आन्सर कॅरी करू शकता डिरेक्टली. दे थ्रीव अ वंडरफुल पार्टी फॉर मी विथ कस्टम्स गेम अँड टू क्राउन इट ऑल माय फेवरेट काइंड ऑफ आईस्क्रीम. टू क्राउन इट ऑल हे याचा आन्सर तुम्ही लिहिणार आहात. ई, medical science has great inventions, but organ transplantation is definitely a crowning achievement for human being. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर A4 त्यातला पहिला प्रश्न आहे बघा. use the words given in the bracket and rewrite the sentences. आता जे ब्रॅकेट मध्ये शब्द दिले तुम्हाला वाक्यात वापरायचे आहेत. पहिला सेंटेन्स बघा, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड. इन्हान्समेंट तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता, देअर वॉज अ कन्सिडरेबल इन्हान्समेंट इन द पॉवर ऑफ हिज आईज. कन्सिडरेबल इन्हान्समेंट, इथं आपण इन्हान्समेंटचा वापर केला आहे. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. वर्क म्हणून वापर करायचा आहे. तर ही हॅड वर्क आउट अँड अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल. आन्सर सी, he knew what was going to happen to himself next minute. हॅपनिंग म्हणून वापर करायचा आहे हॅपनचा. तर तुम्ही आन्सर मध्ये लिहू शकता, he knew what would be happening to himself next minute. नंबर 4 D, if you find my answers satisfactory will you give me 5 rupees. सॅटिस्फॅक्टरीचा वापर हा सॅटिस्फॅक्शन म्हणून करायचा आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता, इफ माय आन्सर्स गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन विल यू गिव्ह मी 5 rupees. ई, ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेट म्हणून वापर करायचा आहे रिग्रेटफुलीचा. आन्सर तुम्ही लिहू शकता, ही शुक हिज हेड विथ रिग्रेट. एफ, इट वॉज अ बिवाइल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज. बिवाइल्डर्ड म्हणून वापर करायचा आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता, द क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज bewildered. त्यानंतर जी, I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other, overwhelmed by enthusiasm. Enthusiastically म्हणून ह्या enthusiasmचा वापर करायचा आहे. आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता, I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well, exclaimed the other enthusiastically. यू ट्राईड टू किल हिम. किलिंग म्हणून वापर करायचा आहे. आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता, यू ट्राईड किलिंग हिम. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर.
प्रिपरेशन म्हणून वापर करायचा प्रिपेअरचा. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता आय विल मेक अ प्रिपरेशन ऑफ सम नाईस स्टफ फॉर हर. जे द अदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. हर्ड हा म्हणून वापर करायचा आहे. द अदर ग्रोन वेन ही हर्ड इट. हे त्याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. ओके. A5 हा क्वेश्चन आहे, त्यातला पहिला बघा. प्रिपेअर स्पीच ऑन सायन्स अँड सुपरटिशन्स. सायन्स आणि सुपरटिशन्सवर तुम्हाला काय करायचं आहे, स्पीच बनवायचं आहे. तर आपण एक थोडक्यात मी तुम्हाला आन्सर सांगतोय, तुम्ही असं लिहू शकता. तुम्ही लिहू शकता बघा. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. माय नेम इज प्रशांत जाधव. Respected principal, teachers and friends, I am here to speak on science and superstitions. Science and superstitions are two opposite ends of a pole. Science and superstitions काय तर दोन opposite poles आहेत. There is no denying that most aspects of our lives are based on science and superstition. कोणी ही गोष्ट नाकारणार नाही की आपले जे आयुष्याचे काही ॲस्पेक्ट्स आहेत आपल्या जीवनातले ते बेस आहेत कशावर, तर सायन्स आणि सुपरस्टिशनवर. Science works towards exploring and rationalizing the unknown and superstitions work on exploring the fear of the same. सायन्स काम करतं कशाला, संशोधनासाठी. एक्सप्लोर म्हणजे शोधणे, फाइंड आउट करणे. ओके. किंवा आहे त्या गोष्टीमध्ये नवीन करणे काहीतरी. अँड रॅशनलायझिंग म्हणजे युक्तिवाद, तर्कसंगत गोष्टींना ते त्या गोष्टीवरती वर्क करतं सायन्स. कशावर, तर अननोन गोष्टी, ज्या अननोन गोष्टी आहेत त्यासाठी. आणि सुपरस्टिशन काय काम करतं, तर एक्सप्लोरिंग द फिअर ऑफ द सेम. मग लोकांमध्ये काय तर फिअर, भीती घालून द्यायचं काम हे सुपरस्टिशन्स थ्रू होतं. त्यानंतर आहे दोज हू हॅव द सायंटिफिक ॲटिट्यूड अँड बिलीव्ह इन सायन्स. ज्या लोकांचं काय तर सायंटिफिक ॲटिट्यूड आहे, ओके, वैज्ञानिक असं ॲटिट्यूड आहे, जे सायन्सवर बिलीव्ह करतात, दे कॅन नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स. ते काय करत नाही तर सुपरस्टिशन्सवर बिलीव्ह करत नाहीत. सुपरस्टिशन्स म्हणजे अंधश्रद्धा, हे सर्वांना माहिती आहे. सुपरस्टिशन्स आर ओनली some tales which are made by some people and most of the non-educated people believe and follow it. आता ही जी अंधश्रद्धा आहे ती काहीतरी गोष्टीच्या स्वरूपात असते, काही लोकांनी त्या बनवलेल्या असतात आणि जे लोक अनएज्युकेटेड आहेत किंवा नॉन एज्युकेटेड किंवा अनएज्युकेटेड लोक आहेत ते त्याच्यावर विश्वास करतात अँड त्याला फॉलो इट. वेन दिस पीपल वॉन्ट डिझायर्ड आउटपुट फॉर दॅट सेक दे मेड सच टेल्स. आणि जे लोक ह्या स्टोरी बनवतात त्यांना काय असतं, तर त्यांना जे पाहिजे आहे डिझायर आउटपुट त्यासाठी ते कथा बनवत असतात. आणि सर्व लोक त्यावर आता काय करतात, विश्वास ठेवत आहेत. म्हणजे सुपरस्टिशियस गोष्टीवरती विश्वास ठेवतात, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत आहेत. आय थिंक सायन्स इनकरेजेस अवर क्वेस्ट ऑफ रिझन वाईल सुपरस्टिशन्स प्रमोट इररॅशनॅलिटी. सायन्स जे आहे ते आपल्याला काय करतं, क्वेस्ट, आपली जी काही हे असेल क्वेस्ट ऑफ रिझन. क्वेस्ट ऑफ रिझन म्हणजे तर एक कारण शोधणे, कारणाचा शोध घेण्यासाठी सायन्स आपल्याला काय करतं, तर कारण देतं, त्यासाठी इनकरेज करतं. आणि सुपरस्टिशियस थिंग जे असतील त्या काय प्रमोट करतात, असमंजसपणा या गोष्टीला ते प्रमोट करतात किंवा पुढे आणतात. ॲट लास्ट आय वुड लाईक टू से दॅट, शेवटी मला असं म्हणावं वाटतंय की इन दिस एज ऑफ सायन्स, या सायन्सच्या युगात, डू नॉट बिलीव्ह ऑन सुपरस्टिशन्स, या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. ॲनलाइज द थिंग्स, गोष्टींना ॲनलाइज करणं शिका, त्याची चिकित्सा करणं शिका. बिलीव्ह ओनली इट हॅज द बॅकिंग ऑफ सायन्स, त्याच गोष्टी विश्वास ठेवा ज्या गोष्टीच्या मागे काय तर सायन्स आहे. थँक्यू. अशा प्रकारे तुम्ही त्याचा शेवट करू शकता. मार्जिन क्वेश्चन्स, त्यामधला पहिला क्वेश्चन बघा. इफ द ॲस्ट्रॉलॉजर हॅड स्टेड इन द विलेज देन ही वुड हॅव कॅरीड ऑन. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, जर ॲस्ट्रॉलॉजर काय झालं असतं, विलेजमध्ये थांबला असतं त्याला काय करावं लागलं असतं. आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही द वर्क ऑफ हिज फोर फादर्स, त्याचे जे पूर्वज काम करत आले त्याला ते काम करावं लागलं असतं. नेमली, त्यामध्ये टिल्टिंग द लँड, लँडला काय करणं, टिल्ट करणं किंवा नांगरणं. लिव्हिंग, तिथे राहणं. मॅरिंग, लग्न करणं. अँड रिपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि ते कॉर्नफिल्डला काय तर उगताना बघणं. त्याचबरोबर ॲन्सेस्ट्रल जे घर आहे त्यांचे पूर्वजांचे त्या घरात राहावं त्याला लागलं असतं. नंबर 2, द ॲस्ट्रॉलॉजर कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes. हाऊ, ॲस्ट्रॉलॉजरला 5 मिनिटात काय करत होता, प्रॉब्लेम समजत होता, त्याच्यामागचं कारण काय. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द ॲस्ट्रॉलॉजर हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल लाईक मनी, मॅरेज अँड द टँजल्स ऑफ ह्युमन टाईज. जे काही येथेच एक
ॲनालाइज तो करायचा मॅनकाइंडची जी ट्रबल असते त्याच्या प्रॉब्लेमचे, जसं पैसा, मॅरेज आणि त्याचे काही त्याचे टँजेस असतील, अडचणी असतील त्याच्या ह्युमन टाईजमधल्या, त्याला तो ॲनालाइज करायचा. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन, आणि त्याची जी लॉंग प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे त्याचं जे माइंड आहे ते शार्प झालेलं होतं, त्याची जी अंडरस्टँडिंग पॉवर आहे ती आकलन करण्याची क्षमता ही फास्ट झालेली होती. परसेप्शन म्हणजे आकलन करणे. देअरफॉर ही कुड अंडरस्टँड द प्रॉब्लेम इन 5 minutes, त्यामुळे तो 5 मिनिटात काय करू शकत होता, प्रॉब्लेम समजू शकत होता. क्वेश्चन नंबर 3, गेस द मिनिंग. मिनिंग गेस करा. पैसचा अर्थ होतो विच इज अ फॉर्मर कॉइन ऑफ इंडिया, एक जुन्या काळातलं नाणं. द 12th पार्ट ऑफ ॲन आना, एक आण्याचा 12वा भाग, त्याला आपण पैस असं म्हणतो. त्यानंतर 4, हाऊ कुड द ॲस्ट्रॉलॉजर टेल द पर्सन अबाउट हिज लाईफ. ॲस्ट्रॉलॉजर कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला त्याच्या लाईफबद्दल सांगत होता. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द ॲस्ट्रॉलॉजर वुड लिसन हिज क्लायंट फॉर 10 minutes विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ. ही इनफ आहे, ENOUGH. ओके. आणि तो काय करायचा, 10 मिनिटं त्याच्या क्लायंटकडून, त्याच्याकडे जो व्यक्ती आलेला आहे त्याची ॲस्ट्रॉलॉजरकडे भविष्य बघण्यासाठी, तो सुरुवातीला 10 मिनिटं त्याच्याकडून सगळं ऐकून घेत होता. आणि त्यामुळे त्याला काय मिळायचं, एक इनफ स्टफ, म्हणजे त्याला पूर्ण कारण मिळून जायचे की तो काय करू शकेल, तर त्यांना सॅटिस्फाय करू शकेल, किंवा मग त्याच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकेल, किंवा मग त्याला ॲडवाईस करू शकेल. फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि यामुळे तो निश्चितच त्याच्याकडे खूप उत्तर असायची आणि ॲडवाइसेस त्याच्याकडे जमा व्हायच्या, कारण तो 10 मिनिटं ऐकायचा फक्त. He would get all information about his life from the client, then he satisfied the client. त्यानंतर तो काय करायचा, पूर्ण माहिती त्याच्या लाईफची बद्दल तो क्लायंटकडून ऐकून घ्यायचा, आणि देन ही सॅटिस्फाईड द क्लायंट, आणि त्यानंतर तो क्लायंटला सॅटिस्फाय करत होता, किंवा मग त्याला त्याला तो उत्तर देत होता. P, गेस द मिनिंग. मिनिंग गेस करायची आहे. टिल्टिंग मीन्स टू मूव्ह इन टू अ स्लोपिंग पोझिशन, एका उतारामध्ये जाणं, त्याला स्लोपिंग पोझिशनला आपण काय म्हणतो, टिल्टिंग असं म्हणतो. ब्लफिंग. ब्लफिंग म्हणजे लाईंग, डिसिविंग, फसवणे. ग्लिम्पस. ग्लिम्पस म्हणजे दर्शन म्हणतो, ओझरतं दर्शन. इथे त्याचा तोच अर्थ आहे. टू सी समथिंग ऑर समवन फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. ओझरतं दर्शन घेणे, थोड्या काळासाठी एखाद्याला बघणं, त्याला आपण ग्लिम्पस असं म्हणतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8, गेस द मिनिंग. मिनिंग गेस करायची तुम्हाला. पासर बाय. पासर बायला आपण म्हणतो वाटसरू. ओके. इथं काय दिलं बघा, अ पर्सन हू हॅपन टू बी गोईंग पास्ट सम टाइम इस्पेशली ऑन फूट, म्हणजे पायवट वाटसरू, जो पायाने पाय चालतो त्याला आपण काय म्हणतो, पासर बाय असं म्हणतो. पीप. पीप म्हणजे टू पीप इन टू सम कॉशियसली. पीप म्हणजे डोकावणे. ओके. एखाद्या गोष्टीमध्ये डोकावून बघणे, त्याला आपण पीप असं म्हणतो. ओव्हरवेल्म म्हणजे ओव्हरकम बाय समथिंग, खूप आनंद होणे. ओव्हरवेल्म. ओव्हरवेल्म म्हणजेच भारावून जाणे. ओव्हरकम बाय समथिंग, एखाद्या गोष्टीच्या काय तर आडून गेलं हे होणे, त्या एखाद्या गोष्टी प्रभावित होणे. ग्रोन. ग्रोन म्हणजे कणणे, त्याचा अर्थ ॲक्च्युली अर्थ होतो मेड अ लो साऊंड ऑफ डिस्ट्रेस, एक छोटा आवाज करणे, कणणे त्याला आपण म्हणतोय त्रासामुळे. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट वॉज द लोड ऑन द ॲस्ट्रॉलॉजर्स माइंड. ॲस्ट्रॉलॉजरच्या माइंडवर कुठला लोड होता. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. द ॲस्ट्रॉलॉजर ऑलवेज थॉट दॅट ही हॅड किल्ड अ मॅन देअरफॉर ही फेल्ड गिल्टी. ॲस्ट्रॉलॉजरला असं वाटत होतं की तिने काय केलं, एका माणसाला मारलेलं आहे, त्यामुळे तो काय होता तर स्वतःला गिल्टी फील करायचा अबाउट धिस, अँड ही रॅन अवे फ्रॉम हिज विलेज. त्यामुळे तो त्याचं गाव सोडून काय झाला तर पळून गेला होता. दिस गिल्टी फिलिंग वॉज द लोड ऑन हिम. आणि ही त्याच्यासाठी काय होती तर एक दोषीपणाची त्याची फिलिंग होती, आणि त्याला त्याचं वाईट वाटत होतं. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे बघा. द मॅन वॉज लेफ्ट फॉर डेड बिकॉज. त्या माणसाला मृत्यूसाठी त्यांनी सोडून दिलं, कारण काय होतं. आन्सर, वेन द ॲस्ट्रॉलॉजर वॉज यंग. ॲस्ट्रॉलॉजर तरुण होता. ही क्वारल्ड विथ गुरु नायक. त्यांनी काय केलं तर गुरु नायक सोबत भांडणं केले, भांडण झालं त्यांचं, क्वारल. ही स्टॅब्ड हिम विथ अ नाईफ. त्यांनी त्याच्या पोटात चाकू भोकसला. द ॲस्ट्रॉलॉजर थॉट दॅट ही हॅड किल्ड हिम. ॲस्ट्रॉलॉजरला वाटलं की तिने काय केलं, त्याला मारलंच आहे, मारून टाकलंय. ही वॉज अफ्रेड ऑफ इट. तो त्याला घाबरला. ही थॉट नो वन शुड नो इट. त्याला असं वाटलं की कोणालाही माहिती व्हायला नको. देअरफॉर ही पुश्ड गुरु नायक इन द वेल. त्यामुळे तिने काय केलं, गुरु नायकला नदी त्या वेलमध्ये ढकलून दिलं, विहिरीत ढकलून दिलं. अँड लेफ्ट हिम फॉर डेड.
आणि मरणासाठी सोडून दिलं, हे त्याचं आन्सर तुम्ही लिहू शकता. आय होप तुम्हाला ब्रेन स्ट्रोमिंग A3 आणि A4 समजला आहे, त्याचबरोबर मार्जिन क्वेश्चनसुद्धा समजलेले आहेत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.